आज आपण 12th केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर सोल्युशन स्टार्ट करूया। या चॅप्टरमध्ये सर्वात आधी आपण मिक्सचर्सबद्दल पाहू, त्यानंतर टाइप्स ऑफ सोल्युशन, मग सॅच्युरेटेड सोल्युशन आणि सोल्युबिलिटी म्हणजे काय ते समजून घेऊया। त्यानंतर सोल्युबिलिटीला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघू। त्यानंतर राउल्स लॉ, आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स मधला डिफरन्स बिटवीन, मग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज सर्वात आधी नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या आणि त्यानंतर इलेक्ट्रोलाइट्सच्या स्टडी करूया। इलेक्ट्रोलाइट्सच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करताना आपण वॅन ऑफ फॅक्टर ते काय असते ते समजून घेऊ। त्यानंतर वॅन ऑफ फॅक्टरचे डिग्री ऑफ डिसोसिएशन त्यासोबत रिलेशन पाहूया। चला तर लेट्स स्टार्ट। सर्वात आधी मिक्सचर्स, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सच्या कॉम्बिनेशनला आपण मिक्सचर म्हणतो। मिक्सचर बेसिकली दोन टाइप्सचे असतात, एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि एक हेटेरोजिनियस मिक्सचर। तर होमोजिनियस मिक्सचरमध्ये पार्टिकल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात आणि हेटेरोजिनियस मिक्सचरमध्ये पार्टिकल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतात। होमोजिनियस मिक्सचरमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो साखरेच्या पाण्याचं। आपण पाणी घेतलं, त्यामध्ये साखर डिसॉल्व केली, तर साखर थ्रू आउट द सोल्युशन एकदम युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली असेल। पण हेटेरोजिनियस मिक्सचरमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो सँड वॉटरचं। आपण पाणी घेतलं, त्यामध्ये सँड डिसॉल्व केली, सँडचे पार्टिकल्स काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असे प्रेझेंट असेल, म्हणजे अनइवन डिस्ट्रीब्युशन असेल, तर अशा सोल्युशनला आपण हेटेरोजिनियस मिक्सचर म्हटलं आणि जे साखरेचं पाणी आहे अशासारख्या सोल्युशनला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हटलं। परत होमोजिनियस मिक्सचर हे दोन टाइप्समध्ये डिवाइड झाले आहे। पहिला आहे ट्रू सोल्युशन आणि दुसरा आहे कोलॉइड्स। तर ट्रू सोल्युशनला आपण म्हणू शकतो इट इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस। तर या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण सोल्युशन्सबद्दल म्हणजे ट्रू सोल्युशन्सबद्दल स्टडी करणार आहे। तर सोल्युशन्स म्हटल्यानंतर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे सोल्युशन मेड अप ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट। सोल्यूट प्लस सॉल्वंट इक्वल टू सोल्युशन असं आपण म्हणू शकतो। तर सोल्यूट आणि सॉल्वंटचा जो स्टेट आहे तो गरजेचं नाही की सोल्यूट नेहमी सॉलिडच राहील आणि सॉल्वंट एक लिक्विडच राहील, किंवा दोन्ही लिक्विड असेल आणि दोन लिक्विडला मिक्स करूनच आपण सोल्युशन तयार करू। सोल्यूट आणि सॉल्वंटचा जो स्टेट आहे तो सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसपैकी काहीही असू शकतो। याच्या बेसिसवरच आपल्याजवळ 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स तयार झाले आहे। तर ते आपण बघूया। सर्वात पहिले आपण सोल्यूटला सॉलिड घेऊन चालू आणि सॉल्वंटचा स्टेट व्हॅरी करूया, एक वेळा सॉलिड, एक वेळा लिक्विड आणि एक वेळा गॅसेस। तर सर्वात पहिलं सोल्युशन आपलं आहे सॉलिड इन सॉलिड सोल्युशन। याचं एक्झाम्पल झालं अलॉयज। अलॉयज म्हणजे सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल्स असते, हे आपण सॉलिड स्टेटमध्ये शिकलोच आहे। तर हे झालं पहिलं एक्झाम्पल। मग सॉलिड इन लिक्विड सोल्युशन, फॉर एक्झाम्पल सी वॉटर। आपल्याला माहित आहे समुद्राच्या पाण्यात मीठ असते, तर मीठ झालं एक सॉलिड आणि पाणी झालं आपलं लिक्विड। तर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन इथे तयार झालं। मग थर्ड टाइप ऑफ सोल्युशन आहे सॉलिड इन गॅसेस सोल्युशन। फॉर एक्झाम्पल आयोडीन इन एअर। आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि एअर गॅसियस फॉर्ममध्ये असते। यानंतर आपण सोल्यूटला लिक्विड घेऊन चालूया। तर चौथ्या प्रकारचं सोल्युशन झालं लिक्विड इन सॉलिड सोल्युशन। फॉर एक्झाम्पल अमाल्गम्स ऑफ मर्क्युरी। मग लिक्विड इन लिक्विड सोल्युशन, त्याचं एक्झाम्पल आहे गॅसोलिन। मग लिक्विड इन गॅसेस सोल्युशन, एक्झाम्पल आहे क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन। तर क्लोरोफॉर्म हा लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि नायट्रोजन गॅसियस फॉर्ममध्ये। मग आपण सोल्यूटला गॅसेस घेऊन चालू। तर गॅसेस इन सॉलिड सोल्युशन, एक्झाम्पल झालं हायड्रोजन इन पॅलॅडियम। मग गॅस इन लिक्विड सोल्युशन, एक्झाम्पल झालं कार्बोनेटेड वॉटर। कार्बोनेटेड वॉटर म्हणजे असं वॉटर ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे। आपण कार्बन डायऑक्साईड त्यात प्रेशराईज केली आहे किंवा ॲड केलं आहे। तर कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे गॅस आहे आणि वॉटर इज अ लिक्विड। तर शेवटचं म्हणजे 9th टाइप ऑफ सोल्युशन आहे गॅस इन गॅस सोल्युशन। फॉर एक्झाम्पल एअर। आपल्याला माहितीच आहे एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस। मग आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय ते बघूया। तर सर्वात आधी जर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी साखर ॲड करत आहे, त्याला डिझॉल्व करत जात आहे, एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर साखर त्यात डिझॉल्व होणार नाही। एक अमाऊंट ऑफ साखर राहील ते त्यात पूर्ण मिक्स होईल, पण त्यानंतर जर मी आणखी साखर ॲड केली तर ती साखर त्यात मिक्स होणार नाही। ॲट दॅट पॉईंट जे सोल्युशन माझ्याकडे तयार झालं त्याला मी सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणेल। म्हणजे प्रत्येक सॉल्वंटची कॅपॅसिटी असेल की तो त्यात किती अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड होऊ देईल, किती अमाऊंट ऑफ सोल्यूट तो त्यात डिझॉल्व होऊ देईल, आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व झाल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल
त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हटलं. एक वेळा आपण डेफिनेशन रीड करूया. तर अ सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर. सॅच्युरेटेड सोल्युशनला आपण एक पर्टिक्युलर टेम्परेचरवर स्टडी करतो, म्हणजे टेम्परेचर आपला कॉन्स्टंट राहणार आहे. आणि जेव्हा सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालेलं असते त्यावेळेस हा इक्विलिब्रियम तिथे इस्टॅब्लिश होते. सोल्यूट प्लस सॉल्वंट इन इक्विलिब्रियम विथ सोल्युशन. यानंतर आपण सोल्युबिलिटी म्हणजे काय ते बघूया. आता आपण सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलं तर सॅच्युरेटेड सोल्युशन सपोज आपलं टोटल 5 लिटरचं आहे. आपण त्यातला 1 लिटर व्हॉल्यूम कन्सिडर करूया. त्या 1 लिटरमध्ये सोल्यूटचे किती मोल्स प्रेझेंट आहे त्याला आपण त्याची सोल्युबिलिटी म्हटलं. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्यूटचं अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये किती आहे ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. म्हणजे आपण टेम्परेचर परत कॉन्स्टंट ठेवलं आहे. याला आपण सोल्युबिलिटी म्हटली त्या सोल्यूटची. आपण असं पण म्हणू शकतो की सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन. आणि सोल्युबिलिटीचं जे युनिट आहे ते आहे मोल पर लिटर. चला तर यानंतर आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी बघूया. म्हणजे असे कोणकोणते फॅक्टर्स आहे जे सोल्युबिलिटीला अफेक्ट करतील. म्हणजे त्या फॅक्टर्समध्ये चेंजेस झाले तर सोल्युबिलिटीमध्ये काय चेंजेस होईल ते बघूया. सर्वात आधी तर 3 फॅक्टर्स आहेत. सर्वात पहिले नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, त्यानंतर इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि त्यानंतर इफेक्ट ऑफ प्रेशर. हे 3 फॅक्टर्स आपण 1 बाय 1 बघूया. सर्वात आधी नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट सोल्युबिलिटीवर कसा इफेक्ट करतो. तर आपल्याला माहिती आहे आधी आपण एक सॉल्वंट घेतलं, त्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त टाईप ऑफ सोल्यूट आपण मिक्स केला आणि एक सोल्युशन प्रिपेअर केलं. आता जर त्या सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये असणारे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, म्हणजे सोल्यूटमध्ये असणारे काही फोर्सेस आणि सॉल्वंटच्या मॉलिक्युल्समध्ये असणारे काही फोर्सेस, परत सोल्युशन प्रिपेअर झाल्यानंतर त्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर सिमिलर असेल किंवा सिमिलर मॅग्निट्यूडचे असेल तर ते 2 गोष्टी एकमेकांमध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होऊ शकतात. आपण म्हणू शकतो लाईक डिझॉल्व्स लाईक, लाईक डिझॉल्व्स लाईक. फॉर एक्झाम्पल, जर आपला सोल्यूट एक पोलार सोल्यूट आहे आणि सॉल्वंटही पोलार आहे तर दोन्ही सोल्यूट आणि सॉल्वंट एकमेकांमध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होईल. कारण यामध्ये असणारे जे सोल्यूट सोल्यूट फोर्सेस आहे किंवा सॉल्वंट सॉल्वंट फोर्स ऑफ आहे अट्रॅक्शन आहे किंवा सोल्यूट सॉल्वंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते सिमिलर मॅग्निट्यूडचे असतात. आपण पर्टिक्युलरली सोडियम क्लोराईड आणि वॉटरला बघूया. तर सोडियम क्लोराईड NaCl, Na वर प्लस चार्ज असते आणि Cl वर मायनस चार्ज. परत आपण याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तर वॉटर बघूया. वॉटरमध्ये H प्लस असते आणि OH मायनस असते. पोलॅरिटी आहे तर आपण म्हटलं की हे एक पोलार सोल्यूट आहे आणि वॉटर एक पोलार सॉल्वंट आहे. दोन्ही सिमिलर टाईप ऑफ सबस्टन्सेस आहे म्हणून एकमेकांमध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होऊ शकते. म्हणून आपण म्हणतो की NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. मग आपण जर पर्टिक्युलरली NaCl आणि वॉटरचा केस स्टडी केला तर NaCl मध्ये जे आयन्स आहे ते एकमेकांना आयन आयन अट्रॅक्शननी इंटरॅक्ट करते. परत वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्डिंगनी इंटरॅक्शन करते. पण मिठाला आपण पाण्यात टाकल्यानंतर जे सोडियम क्लोराईड आणि वॉटरमधलं इंटरॅक्शन आहे ते असते आयन डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे हे झालं सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, हे झालं सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन आणि हे झालं सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. हे तिन्ही प्रकारचे इंटरॅक्शन ऑलमोस्ट कम्पेरेबल असतात, म्हणजे सिमिलर मॅग्निट्यूडचे असतात. म्हणून हे 2 सबस्टन्स एकमेकांमध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होते. त्यानंतर जर आपण नॉन पोलार सोल्यूट घेतलं तर ते नॉन पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होईल. फॉर एक्झाम्पल कोलेस्ट्रॉल आहे त्याला आपण बेन्झिनमध्ये डिझॉल्व्ह करू शकतो. यानंतर आपण टेम्परेचरचा इफेक्ट स्टडी करूया. टेम्परेचर सोल्युबिलिटीवर कसा इफेक्ट करते हे डिपेंड करते की सोल्यूटला आपण डिझॉल्व्ह करताना एंडोथर्मिक प्रोसेस यूज करत आहे की एक्झोथर्मिक प्रोसेस यूज करत आहे. म्हणजे आपण एक सॉल्वंट घेतलं, हा झाला सॉल्वंट, यात मी सोल्यूट ऍड करत आहे. आता सोल्यूट यात डिझॉल्व्ह होताना हीट रिलीज होत आहे की तो हीट ॲब्झॉर्ब करत आहे. म्हणजे तो एक्झोथर्मिक प्रोसेसने डिझॉल्व्ह होत आहे की तो एंडोथर्मिक प्रोसेसने डिझॉल्व्ह होत आहे यावर डिपेंड करते की तो सोल्युबिलिटी चेंज करेल, म्हणजे इन्क्रीज करेल की डिक्रीज करेल. तर सर्वात आधी आपण बघूया जर एंडोथर्मिक प्रोसेसने सोल्यूट डिझॉल्व्ह होत असेल तर काय. जर एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स
इन्क्रीज होते जर आपण टेम्परेचरला इन्क्रीज केलं तर. परत जर एक्झोथर्मिक प्रोसेसने सोल्यूट डिझॉल्व्ह होत असेल तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. याला आपण एक वेळा समराइज करूया. इफेक्ट ऑफ टेम्परेचर जर एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढेल. पण जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. आता आपण गॅसेसच्या सोल्युबिलिटीवर बघूया. जर टेम्परेचर वाढवलं तर गॅसेसची सोल्युबिलिटी जे लिक्विडमध्ये आहे ती कमी होते, कारण गॅसचे जे पार्टिकल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते टेम्परेचरमुळे आणि ते लिक्विडमधून निघायचा प्रयत्न करते, एस्केप होते. म्हणून आपण म्हणू शकतो की सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर युजली डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. यानंतर आपण इफेक्ट ऑफ प्रेशर बघूया. प्रेशरचा इफेक्ट सॉलिड्स आणि लिक्विड्सच्या सोल्युबिलिटीवर होत नाही, कारण सॉलिड्स आणि लिक्विड्स हे मोस्टली इनकम्प्रेसिबल असतात. पण गॅसेसची सोल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड करते. प्रेशर जर आपण इन्क्रीज केला किंवा डिक्रीज केला तर गॅसची सोल्युबिलिटी एखाद्या लिक्विडमध्ये चेंज होऊ शकते. एक आपण सॉल्व्हंट कन्सिडर करूया जे एक लिक्विड आहे. एक आपण इथे लिक्विड सॉल्व्हंट घेतला. यावर गॅसचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता मी याला एका पिस्टननी आत पुश करायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मी गॅसच्या मॉलिक्युल्सवर प्रेशर इन्क्रीज करत आहे. हे मॉलिक्युल्स सॉल्व्हंटच्या सरफेसवर प्रेझेंट आहे आणि यावर मी प्रेशर इन्क्रीज करत आहे. तर ऑब्व्हियसली काही गॅसचे मॉलिक्युल्स असतील जे या लिक्विड सोबत कंबाईन व्हायचा प्रयत्न करतील, म्हणजे सॉल्व्हंटमध्ये किंवा लिक्विडमध्ये सोल्युबल व्हायचा प्रयत्न करतील, त्यांची सोल्युबिलिटी वाढवायचा प्रयत्न करतील. म्हणजे मी प्रेशर वाढवत आहे तर माझी गॅसची सोल्युबिलिटी सुद्धा वाढत आहे. प्रेशर आणि सोल्युबिलिटीमध्ये असणारे रिलेशन आपण हेनरीज लॉनी कॅल्क्युलेट करतो. तर हेनरीज लॉ काय म्हणते ते एक वेळा बघूया. हेनरीज लॉ स्टेट्स दॅट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. आपण एक सोल्युशन घेतलं. जर मी हा कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये एक सोल्युशन आहे. या सोल्युशनवर गॅसचं काय प्रेशर राहील? समजा मी याला P घेतलं आणि यात गॅसची लिक्विडमध्ये गॅसची सोल्युबिलिटी मी S घेतली. तर हेनरीज लॉ म्हणते की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड म्हणजे S इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन P. S इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू P. आता प्रपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करायसाठी आपल्याला एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तिथे इन्सर्ट करावं लागेल. मी लिहू शकतो S इज इक्वल्स टू KH इंटू P. हा KH झाला माझा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या KH ला मी हेनरीज कॉन्स्टंट म्हटलं. KH इज इक्वल्स टू हेनरीज कॉन्स्टंट. आता KH चं युनिट आपण एक वेळा डिराईव्ह करूया. मी KH ला लिहू शकते S अपॉन P. S आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचं युनिट असते मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट असते बार. तर KHचं जे युनिट आहे ते झालं मोल पर लिटर पर बार. यानंतर आपल्याला जर KH ला डिफाइन करायचं असलं तर आपण कसं करू ते सुद्धा एक वेळा बघूया. KH आपल्याला माहित आहे इज इक्वल्स टू असते S अपॉन P. जर मी म्हटलं की प्रेशर माझं इक्वल टू 1 बार आहे तर मग KH इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी होईल. म्हणजे मी KH ला डिफाइन करू शकतो की हेनरीज कॉन्स्टंट म्हणजे KH इज इक्वल्स टू द सोल्युबिलिटी ऑफ द गॅस इन द लिक्विड व्हेन प्रेशर ऑफ द गॅस ऑन द सोल्युशन इज 1 बार. हे झाली KH ची डेफिनेशन आणि KH चे युनिट आपण बघितलंच मोल पर लिटर बार. यानंतर आपण बघूया हेनरीज लॉचं एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे हेनरीज लॉचं एक प्रॅक्टिकल अप्लिकेशन जिथे आपण हेनरीज लॉ ऑब्झर्व करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये.
तर आपण जर सॉफ्ट ड्रिंक्सच्या बॉटल्स बघितल्या, जसं पेप्सी, कोका कोला किंवा थम्सअप, स्प्राइट्स, हे जे सर्व बॉटल्स असते, हे ओपन करताना आपण एक ऑब्झर्व करतो की एकदम एक उकळी बाहेर येते, एक गॅसचा स्मेल सोबत एक उकळी बाहेर येते, त्याला इफर्बसन्स आपण म्हणतो. तर ते कशामुळे? आपल्याला माहिती आहे, हे जे सॉफ्ट ड्रिंक्सच्या बॉटल्स असतात, ह्या सील व्हायच्या आधी म्हणजे त्याला पॅक करायच्या आधी त्यामध्ये एक हायली प्रेशराइज एअर भरल्या जाते. त्या एअरमध्ये जास्तीत जास्त CO2चं कॉन्सन्ट्रेशन असते. आता हायली प्रेशर देऊन आपण एअर त्यात भरलेली आहे, तर ऑब्वियसली त्या गॅसचा जी गॅस आपण त्यात फिल केली त्याची सोल्युबिलिटी त्या ड्रिंकमध्ये पण वाढणार आहे. आपण म्हणू शकतो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी. हेच आपण हेनरीज लॉमध्ये बघितलं होतं. तर तोच सेम कन्सेप्ट इथे पण अप्लाय झाला. आपण बॉटल्स फिल करताना त्यात एक हाय प्रेशराइज्ड गॅस फिल केली, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी त्या ड्रिंकमध्ये वाढली. म्हणूनच जेव्हा आपण ही बॉटल ओपन करतो तेव्हा एक इफर्बसन्स सोबत ती कार्बन डायऑक्साईड गॅस एकदम फोर्सने बाहेर येते. तर हे झालं हेनरीज लॉचं डेमॉन्स्ट्रेशन. पण या लॉला काही एक्सेप्शन्स पण आहेत. तर एक्सेप्शन्स काय काय आहेत ते बघूया. अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड सारखे गॅस हे हेनरीज लॉ फॉलो करत नाही, कारण अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड हे वॉटरसोबत रिॲक्ट करतात. आपण कन्सिडर करू की हेनरीज लॉ आहे KH/P. तर हेनरीज लॉनी आपण अमोनियाची काहीतरी सोल्युबिलिटी काढली S1, परत कार्बन डायऑक्साईडची आपण सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट केली S2. आता अमोनिया वॉटरसोबत रिॲक्ट करते टू फॉर्म अमोनियम आयन NH4+ OH- आणि कार्बन डायऑक्साईड पण वॉटरसोबत रिॲक्ट करते टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. या दोन रिॲक्शन्समुळे या दोन गॅसेसची जी सोल्युबिलिटी आहे वॉटरमध्ये ती वाढते. म्हणजे S1 आणि S2 पेक्षा त्यांची सोल्युबिलिटी जास्त पाहण्यात आली. आपण जेव्हा एक्सपेरिमेंटली त्याला ऑब्झर्व केलं तेव्हा असं माहीत पडलं की हेनरीज लॉनी जी सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट केली त्यापेक्षा जास्त या गॅसेसची सोल्युबिलिटी आहे. म्हणजे या गॅसेसनी हेनरीज लॉला ओबे केलं नाही. तर असं आपण म्हणू शकतो की बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन NH3 अँड CO2 गॅसेस हॅव हायर सोल्युबिलिटीज दॅन एक्सपेक्टेड बाय हेनरीज लॉ. म्हणून हे हेनरीज लॉचे एक्सेप्शन झाले. यानंतर आपण लिक्विड्स इन लिक्विड सोल्युशन्स बघूया. म्हणजे यात असणारा सॉल्वंट पण एक लिक्विड राहील, परत आपण जे सोल्यूट ॲड करणार आहे त्याचा स्टेट पण लिक्विड राहील. तर सर्वात आधी आपण एक बायनरी सोल्युशन घेतलं. बायनरी सोल्युशन म्हणजे एका सॉल्वंटमध्ये आपण एकच सोल्यूट डिझॉल्व्ह करणार आहे. अशा सोल्युशनला आपण बायनरी सोल्युशन म्हटलं. बायनरी सोल्युशन आहे आपलं दोन वोलाटाईल लिक्विड्सचं. एका लिक्विडला आपण A1 म्हटलं, एका लिक्विडला A2 म्हटलं. वोलाटाईल लिक्विड म्हणजे असे लिक्विड जे वेपर्समध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा ज्यांचे वेपर्स तयार होऊ शकते. तर बोथ द कंपोनंट्स आर प्रेझेंट इन द वेपर फेज. हा जो बीकर इथे आहे याला ऑब्झर्व करा. यामध्ये हे पिंक मॉलिक्युल्स A1 लिक्विडचे आहे आणि ग्रीन मॉलिक्युल्स सपोज A2 लिक्विडचे आहेत. आता A1 लिक्विड आणि A2 लिक्विड इथे मिक्स होऊन एक सोल्युशन तयार करत आहे. इथे मी एक सोल्युशन तयार केलं. परत A1 लिक्विडचे काही मॉलिक्युल्स वेपराइज झाले आणि इथे वेपर्स फॉर्म केले. A2 लिक्विडचे सुद्धा मॉलिक्युल्स आहेत ज्यांनी इथे सोल्युशनच्या सरफेसवर वेपर्स तयार केले. आता हे वेपर्स जे सोल्युशनवर प्रेशर एक्झर्ट करेल त्या प्रेशरला मी वेपर प्रेशर म्हणेल. A1 लिक्विडच्या वेपर प्रेशरला मी P1 म्हटलं आणि A2 लिक्विडने एक्झर्ट केलेल्या वेपर प्रेशरला मी P2 म्हटलं. तर partial pressure of the components are related to the mole fractions in the solution. आता A1 लिक्विड आणि A2 लिक्विडला मिक्स करून मी एक सोल्युशन तयार केलं आहे. तर ऑब्वियसली यामध्ये A1 लिक्विडचं काही मोल फ्रॅक्शन असेल त्याला मी Chi1 म्हटलं आणि A2 लिक्विडच्या मोल फ्रॅक्शनला मी Chi2 म्हटलं. पार्शियल प्रेशर म्हणजे हेच P1 आणि P2. म्हणजे A1 लिक्विडचे जे वेपर्स फॉर्म झाले ते सोल्युशनच्या सरफेसवर किती प्रेशर अप्लाय करतील ते झालं पार्शियल प्रेशर ऑफ लिक्विड A1. तसंच A2 लिक्विडचे वेपर्स सोल्युशनच्या सरफेसवर किती प्रेशर अप्लाय करेल ते झालं पार्शियल प्रेशर ऑफ लिक्विड A2. तर हे जे पार्शियल प्रेशर्स आहे हे त्यांच्या मोल फ्रॅक्शन सोबत रिलेट होऊ शकते आणि हे रिलेशन फाइंड आउट करायसाठी आपण राउल्ट्स लॉ स्टडी करतो. तर राउल्ट्स लॉ काय म्हणते? इट स्टेट्स दॅट पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाइल कंपोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट
मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन. आता सर्वात आधी तर प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर म्हणजे काय. आपण एक बीकर घेतला, त्यात आपण फक्त एक लिक्विड घेऊया A1. हे झालं A1 लिक्विडचा बीकर. प्लस दुसऱ्या बीकरमध्ये आपण दुसरं लिक्विड घेऊया, ते झालं A2 लिक्विडचं बीकर. या दोघांना मिक्स केल्यानंतर मी तयार केलं एक सोल्युशन. हे झालं A1 प्लस A2 लिक्विडचं. तर आता A1 लिक्विड एक वोलाटाईल लिक्विड आहे, तर याचे काही वेपर्स तयार होतील आणि याच्या सरफेसवर A1 प्युअर लिक्विडच्या सरफेसवर A1 चे वेपर्स काही प्रेशर अप्लाय करतील. तर इथे जो वेपर प्रेशर अप्लाय होत आहे याला आपण म्हटलं वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे जेव्हा बीकरमध्ये फक्त एकच कंपोनंट प्रेझेंट आहे, एकच लिक्विड प्रेझेंट आहे, त्या लिक्विडच्या वेपर्स जेव्हा प्रेशर अप्लाय करेल त्याला आपण त्याच्या प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर म्हटलं. तर मी याला P1 नॉटने डिनोट करणार आहे. परत A2चं जे प्युअर वेपर प्रेशर आहे प्युअर कंपोनंटचं त्याला मी P2 नॉटने डिनोट करेल. आणि आता मिक्सचर झालं म्हणजे सोल्युशन तयार झाल्यानंतर इथे A1चे वेपर्स पण प्रेशर अप्लाय करतील, परत A2चं वेपर प्रेशर पण राहणार आहे. आता आपण याला प्युअर प्रेशर नाही म्हणू, म्हणजे प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर नाही म्हणू. आता जे ते एक्सर्ट करशील त्याला आपण म्हटलं पार्शियल प्रेशर. हे झालं P1 आणि P2. P1 झालं A1च्या मॉलिक्युल्सनी अप्लाय केलेलं आणि P2 झालं A2च्या मॉलिक्युल्सनी अप्लाय केलेलं प्रेशर. तर आपण राउल्स लॉनी म्हटलं इट स्टेट्स दॅट जे पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट, जर मी एक वोलाटाईल कंपोनंट आता कन्सिडर करते A1 लिक्विड. A1 लिक्विडने अप्लाय केलेलं जे पार्शियल प्रेशर आहे ऑन द सरफेस ऑफ सोल्युशन ते आहे सपोज P1. पार्शियल प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट. A1 लिक्विड ॲज अ प्युअर कंपोनंट काय वेपर प्रेशर अप्लाय करत होता P1 नॉट. म्हणजे हा झाला P1 नॉट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. या सोल्युशन मध्ये A1 लिक्विडचं मोल फ्रॅक्शन आहे Chi1. मी मागच्या स्लाइडवर एक्सप्लेन केलंस. तर हे झालं राउल्स लॉचं स्टेटमेंट. राउल्स लॉ म्हणते की एखाद्या वोलाटाईल कंपोनंटचा जो पार्शियल प्रेशर आहे तो आपण लिहू शकतो इक्वल टू त्याच्या प्युअर कंपोनंटचा वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. तर हेच आपण एक वेळ डिराइव्ह करूया राउल्स लॉचं एक्सप्रेशन. सपोज दॅट फॉर अ बायनरी सोल्युशन ऑफ टू वोलाटाईल लिक्विड्स A1 अँड A2, P1 आणि P2 ला आपण पार्शियल वेपर प्रेशर्स कन्सिडर केलं. Chi1 आणि Chi2 ला आपण त्यांचे मोल फ्रॅक्शन्स कन्सिडर करूया की हे झालं A1 लिक्विडचा मोल फ्रॅक्शन आणि Chi2 झाला A2 लिक्विडचा मोल फ्रॅक्शन. तर अकॉर्डिंग टू राउल्स लॉ आपण म्हणू शकतो P1 इज इक्वल्स टू P1 नॉट इंटू Chi1 आणि P2 इज इक्वल्स टू P2 नॉट इंटू Chi2. तर P1 नॉट आणि P2 नॉट आर द वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट्स ऑफ लिक्विड A1 अँड A2 रिस्पेक्टिव्हली. तर यानंतर डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरनी आपण एक इक्वेशन लिहूया. तर सर्वात आधी मी कन्सिडर करते की जे टोटल प्रेशर आहे ते आहे P. म्हणजे सोल्युशनवर P1 चे वेपर्स काही प्रेशर अप्लाय करतील, परत P2 चे वेपर्स प्रेशर अप्लाय करतील. जे टोटल प्रेशर अप्लाय होत आहे त्याला मी P म्हटलं. तर P इज इक्वल्स टू मी लिहते P1 प्लस P2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ लिक्विड 1 प्लस पार्शियल प्रेशर ऑफ लिक्विड 2. हे झालं बाय डॉल्टन्स लॉ. याला मी लिहू शकते P1 नॉट इंटू Chi1 प्लस P2 नॉट इंटू Chi2. हे आपण राउल्स लॉनी काढलेलं आहे P1 आणि P2चा इक्वेशन. परत आपल्याला माहिती आहे की एखाद्या सोल्युशनमध्ये जितके कंपोनंट्स प्रेझेंट असतात त्या सर्वांची जर मोल फ्रॅक्शनची आपण ॲडिशन केली तर इक्वल टू 1 येते. म्हणजे जर मी केलं Chi1 प्लस Chi2 तर ते यायला पाहिजे 1. म्हणजे मी Chi2 ला लिहू शकतो 1 मायनस Chi1. हे आपण इकडे सबस्टिट्यूट करूया. P1 नॉट इंटू Chi1 प्लस P2 नॉट इंटू 1 मायनस Chi1. तर हे झालं P1 नॉट Chi1 प्लस P2 नॉट मायनस P2 नॉट इंटू Chi1. तर आता मी याला लिहू शकते P1 नॉट मायनस P2 नॉट इंटू Chi1 प्लस P2 नॉट. हा झाला टोटल प्रेशरचा इक्वेशन जे आपण राउल्स लॉचा यूज करून डिराइव्ह केला. तर या इक्वेशनवर भरपूर न्यूमेरिकल्स तयार होऊ शकतात.
कोणत्या सिम्बॉलचा काय अर्थ आहे, म्हणजे जसं P1 नॉट P2 नॉट हे प्युअर कंपोनंटचे वेपर प्रेशर आहे, K1 K2 हे लिक्विडचे मोल फ्रॅक्शन्स आहेत, आणि जो P आहे तो टोटल प्रेशर आहे जो सोल्युशनवर एक्झर्ट होत आहे. तर हे इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल, यावर न्यूमेरिकल्स येऊ शकतात. यानंतर आपण राउल्ट्स लॉचा ग्राफ पाहूया. राउल्ट्स लॉचे इक्वेशन एक वेळा आपण लिहू. P म्हणजे टोटल प्रेशर इज इक्वल्स टू P1 नॉट मायनस P2 नॉट इंटू K1 प्लस P2 नॉट. आता जर मी K2 अगोदरल्या डेरिव्हेशन मध्ये लक्षात घ्या, मी K2 ला सबस्टिट्यूट केलं होतं इन टर्म्स ऑफ K1. जर मी K1 ला सबस्टिट्यूट केलं असतं K2 च्या टर्म्स मध्ये, तर माझं इक्वेशन तयार झालं असतं P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू K2 प्लस P1 नॉट. आता राउल्ट्स लॉचा ग्राफ कसा तयार होईल? मी दोन ऍक्सिस घेते, दोन वर्टिकल ऍक्सिस. जे व्ही ऍक्सिस आहे यावर मी वेपर प्रेशर घेते आणि एक्स ऍक्सिसवर मी मोल फ्रॅक्शन घेते. जेव्हा एक रिलेशन आणखी इथे लिहित आहे K1 प्लस K2 इक्वल्स टू 1. जेव्हा K1 1 आहे तेव्हा K2 0 राहील. इथे मी येथे घेते K1 इक्वल्स टू 1 तेव्हा K2 इक्वल्स टू 0. आता ही जी कंडिशन आहे ही आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया. K1 इक्वल्स टू 1 पुट करू. K1 इक्वल्स टू जेव्हा मी 1 पुट केलं तेव्हा मला इक्वेशन सॉल्व करून मिळेल, जेव्हा मी K1 इक्वल्स टू 1 पुट केलं तेव्हा इक्वेशन सॉल्व झाल्यानंतर मला मिळेल की टोटल प्रेशर इक्वल्स टू P1 नॉट येत आहे. म्हणजे मी लिहू शकतो की हे जे वेपर प्रेशर आहे ते मला इक्वल्स टू काहीतरी P1 नॉट मिळेल, है ना. आता मी इथे घेत आहे K1 इक्वल्स टू 0 आणि K2 इक्वल्स टू 1 घेते. तर या इक्वेशन मध्ये जेव्हा मी K1 इक्वल्स टू 0 आणि K2 इक्वल्स टू 1 पुट करेल तेव्हा मला मिळेल की टोटल प्रेशर इक्वल्स टू P2 नॉट, काहीतरी P2 नॉट मला माझा टोटल प्रेशर मिळेल. ही लाईन आपण इथे जॉईन करूया. एक वेळा इंडिव्हिज्युअली पण ग्राफ काढून घेऊ. P1 इक्वल्स टू P1 नॉट इंटू K1, P2 इक्वल्स टू P2 नॉट इंटू K2. जेव्हा K1 इक्वल्स टू 1 आहे तेव्हा P1 इक्वल्स टू P1 नॉट राहील. जेव्हा K2 इक्वल्स टू 1 आहे तेव्हा P2 इक्वल्स टू P2 नॉट राहील. जेव्हा K1 इक्वल्स टू 0 आहे तेव्हा P1 इक्वल्स टू पण 0 राहणार आहे. आणि जेव्हा K2 इक्वल्स टू 0 आहे तेव्हा P2 इक्वल्स टू पण 0 राहणार आहे. आणि K2 इक्वल्स टू 1 राहणार व P2 इक्वल्स टू P2 नॉट राहणार आहे. तर हे झाले इंडिव्हिज्युअल ग्राफ्स. एक ग्राफ झाला या इक्वेशनचा आणि एक ग्राफ झाला या इक्वेशनचा. आणि हा जो ग्राफ आहे हा आपण टोटल प्रेशरचा काढलेला आहे. ही जी लाईन आहे ही आपली टोटल प्रेशरची लाईन इथे आपल्याला मिळाली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की जो टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन आहे, जे सोल्युशनवर वेपर्सनी एक्झर्ट केलेले टोटल प्रेशर आहे ते नेहमी P1 नॉट आणि P2 नॉटच्या मध्ये राहणार आहे. जर P1 नॉट माझा 1 ॲटमॉस्फिअर आहे, P2 नॉट 5 ॲटमॉस्फिअर आहे, तर जे टोटल प्रेशर आहे ते 1 आणि 5 च्या मध्येच कुठेतरी राहणार आहे. यानंतर आपण कंपोजिशन ऑफ वेपर फेज बघूया. म्हणजे वेपर फेजचं जर आपल्याला पार्शियल प्रेशर काढायचं असेल तर ते कसं. सर्वात आधी तर आपण Y1 आणि Y2 ॲज मोल फ्रॅक्शन ऑफ टू कंपोनंट्स इन द वेपर फेज घेऊया. म्हणजे आपण म्हटलं होतं कंटेनरमध्ये दोन लिक्विड्स आहेत A1 आणि A2. तर यांचे वेपर्स इथे प्रेझेंट आहे. काही वेपर्स आहेत A1 चे, काही वेपर्स आहेत A2 चे. तर A1 च्या वेपर्सचं जे मोल फ्रॅक्शन आहे त्यांना मी Y1 म्हटलं, A2 च्या वेपर्सच्या मोल फ्रॅक्शनला मी Y2 म्हटलं. तर मी लिहू शकतो की जो पार्शियल प्रेशर आहे A1 च्या लिक्विडचा त्याला P1 म्हटलं. P1 इक्वल्स टू Y1 इंटू P झालं आणि P2 इक्वल्स टू Y2 इंटू P. हे फॉर्म्युले आहे, बेसिक फॉर्म्युला, हे लक्षात ठेवावं लागेल. यामध्ये P1 आणि P2 पार्शियल प्रेशर्स आहेत. जे वेपरनी एक्सर्ट केला. Y1 आणि Y2 ला तर लिहिलेलंच आहे की ते मोल फ्रॅक्शन आहे वेपर कंपोनंट्सचे. आणि जो P आहे कॅपिटल P तो आहे टोटल प्रेशर जे दोन्ही लिक्विड मिळून एक्सर्ट करत आहे.
तर हे झालं जेव्हा वेपर फेजमध्ये आपण पार्शियल प्रेशर्सला कसं लिहू शकतो त्याबद्दल. यानंतर आपण आयडियल सोल्युशन्स म्हणजे काय ते बघूया आणि त्यानंतर आपण नॉन आयडियल सोल्युशन्स बघूया. तर सर्वात आधी आयडियल सोल्युशन राऊल्ट्स लॉला ओबे करतात. म्हणजे जे सोल्युशनवर जे टोटल प्रेशर लागत आहे वेपर्सचं ते इक्वल टू असते इंडिव्हिज्युअली A1चं पार्शियल प्रेशर किती लागत आहे प्लस A2चं पार्शियल प्रेशर किती लागत आहे. मग हीट इव्हॉल्व होत नाही किंवा ॲब्झॉर्ब पण होत नाही. म्हणजे जेव्हा दोन लिक्विड आपण मिक्स केले त्यांनी जर आयडियल सोल्युशन तयार झालं असेल तर ना तर हीट रिलीज होईल नाही हीट ॲब्झॉर्ब होईल. मग व्हॉल्यूम पण चेंज होणार नाही. जर आपल्या A1 लिक्विडचं व्हॉल्यूम होतं V1, A2 लिक्विडचं व्हॉल्यूम होतं V2, दोघांना मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन तयार झालं त्याचं व्हॉल्यूम राहील V1 प्लस V2. व्हॉल्यूममध्ये चेंज होणार नाही. आणि इन अन आयडियल सोल्युशन जे सॉल्व्हंट सोल्यूट फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, सोल्यूट सोल्यूटमध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंटमध्ये जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे ते कंपेरेबल असतील म्हणजे सिमिलर मॅग्निट्यूडचे राहणार आहे. मग वेपर प्रेशर ऑफ द आयडियल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट्स. आपण याआधी जेव्हा ग्राफ काढला ड्रॉ केला तेव्हा मी सांगितलंच होतं की जे राऊल्ट्स लॉ आहे राऊल्ट्स लॉच्या ग्राफमध्ये जे सोल्युशनवर लागणारा टोटल प्रेशर आहे टोटल वेपर प्रेशर ते नेहमी प्युअर कंपोनंट्सच्या वेपर प्रेशरच्या मध्ये राहणार आहे. तर ही जे स्टेटमेंट आहे हे आयडियल सोल्युशन फॉलो करते. यानंतर आपण नॉन आयडियल सोल्युशन बघूया. तर नॉन आयडियल सोल्युशनला आपण म्हणू शकतो दे डू नॉट ओबे राऊल्ट्स लॉ. मग वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन कॅन बी हायर और लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे या सोल्युशनचं जे वेपर प्रेशर आहे टोटल प्रेशर आपण म्हटलं होतं P आहे. तर हे जे P आहे हे P1 प्लस P2च्या इक्वलच राहील असं गरजेचं नाही आहे. P जो आहे तो P1 प्लस P2 पेक्षा जास्त पण असू शकते किंवा कमी पण असू शकते. हे असते नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये कारण तो राऊल्ट्स लॉ ओबे नाही करत. तर राऊल्ट्स लॉ मधून तो डेव्हिएशन दाखवतो. ते डेव्हिएशन एक तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन असू शकते किंवा नेगेटिव्ह डेव्हिएशन असू शकते. तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय आणि नेगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय ते इंडिव्हिज्युअली स्टडी करूया. तर सर्वात आधी आपण बघूया पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट्स लॉ. द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आर वीकर दॅन सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट मॉलिक्युलर अट्रॅक्शन एक्झिबिट पॉझिटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे आपण एक सोल्यूट घेतला, सपोज हे आपलं सोल्युशन A आहे, हा आहे आपला सोल्यूट प्लस एक सोल्युशन B आहे, हा आहे आपला सॉल्व्हंट. तर सोल्यूटमध्ये असणारे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण AA ने डिनोट केलं. परत सॉल्व्हंटमध्ये असणाऱ्याला आपण BB ने डिनोट केलं आणि जे सोल्युशन तयार झालं त्यामध्ये असणारे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला मी AB ने डिनोट केलं. हे झालं A प्लस B आपलं सोल्युशन तयार. तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी शो करेल जर सोल्यूट सॉल्व्हंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे म्हणजे हा AB हा A आणि B मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन AA म्हणजे सोल्यूटमध्ये असणारा अट्रॅक्शनपेक्षा पण कमी आहे किंवा वीक आहे. तसंच BB म्हणजे सॉल्व्हंटमध्ये असणाऱ्या अट्रॅक्शनपेक्षाही कमी आहे. जेव्हा असं सोल्युशन फॉर्म होईल तेव्हा मी म्हणेल की सोल्युशन हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत आहे राऊल्ट्स लॉ पासून. सेकंड स्टेटमेंट आहे की जे वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं ते पण हायर दॅन प्युअर कंपोनंट्स राहील. जर आपण राऊल्ट्स लॉ बघितला तर राऊल्ट्स लॉ होता P इज इक्वल्स टू P1 प्लस P2. आपण इथे सोल्युशन A आणि B घेतला तर आपण म्हणू शकतो की PA प्लस PB. पण हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करत आहे सोल्युशन. तर हे टोटल प्रेशर जे या लिक्विडच्या सरफेसवर एक्झर्ट होत असेल याला आपण P म्हटलं. हे P इक्वल टू P1 आणि PB नाही राहणार. हा P जो आहे हा या दोन्हींच्या समपेक्षा मोठा राहील म्हणजे P हा ग्रेटर राहील PA प्लस PB पेक्षा. अशा सोल्युशनला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथेनॉल अँड ॲसिटोन. इथेनॉल आणि ॲसिटोनचं जे सोल्युशन तयार होईल ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करेल. परत आता आपण नेगेटिव्ह डेव्हिएशन बघूया. नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट्स लॉ जे सोल्युशन्स दाखवतात त्यामध्ये जे सॉल्व्हंट आणि सोल्यूट मॉलिक्युल्समधला अट्रॅक्शन आहे ते स्ट्रॉंग असतं सोल्यूटमध्ये असणाऱ्या अट्रॅक्शनपेक्षा आणि सॉल्व्हंटमध्ये असणाऱ्या अट्रॅक्शनपेक्षा. म्हणजे मागची डायग्राम आठवण करा. सोल्यूट सॉल्व्हंटमधल्या अट्रॅक्शनला आपण AB म्हटलं होतं.
हे जे अट्रॅक्शन आहे हे स्ट्रॉंगर राहील ए अट्रॅक्शन म्हणजे सोल्यूटमध्ये असणाऱ्या अट्रॅक्शन्सपेक्षा किंवा सॉल्वंटच्या मॉलिक्युल्समध्ये असणाऱ्या अट्रॅक्शनपेक्षा. जेव्हा असं सोल्युशन फॉर्म होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की ते सोल्युशन नेगेटिव्ह डेव्हिएशन शो करेल राऊल्ट्स लॉ पासून. तर वेपर प्रेशर अशा सोल्युशनचे जे आहे ते प्युअर कंपोनंट्सच्या वेपर प्रेशरपेक्षा लोअर राहील. म्हणजे जो टोटल वेपर प्रेशर P आहे तो प्युअर कंपोनंट्सच्या वेपर प्रेशरपेक्षा लो राहणार आहे. राऊल्ट्स लॉ म्हणत होता की P इक्वल्स टू P1 प्लस P2 असणार आहे, पण हा आयडियल सोल्युशन आहे, नॉन आयडियल सोल्युशन आहे, म्हणून नेगेटिव्ह डेव्हिएशन आणि हा नॉन आयडियल सोल्युशन आहे आणि नेगेटिव्ह डेव्हिएशन शो करत आहे. तर आपण म्हणू शकतो की जो टोटल प्रेशर आहे तो दोघांच्या समपेक्षा कमी राहणार आहे. जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन राहिला असता तर टोटल प्रेशर दोघांच्या समपेक्षा जास्त राहिला असता. फॉर एक्झाम्पल फिनॉल आणि ॲनिलीन जे सोल्युशन फॉर्म करेल ते नेगेटिव्ह डेव्हिएशन शो करेल. आता आपण बघूया कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अशा प्रॉपर्टीज असतात ज्या फक्त नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, सोल्यूटचे जे पार्टिकल्स आहे सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स सोल्यूटचे प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड असते. अशा प्रॉपर्टीजला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हटलं. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन number of solute particles in the solution and not on their nature are called colligative properties. मग 4 colligative properties असतात. पहिली आहे वेपर प्रेशर लोअरिंग, दुसरा आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, तिसरा आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, मग आहे ऑस्मॉटिक प्रेशर. या 4 झाल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टी ज्या फक्त नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड करणार आहे. तर इंडिव्हिज्युअली आपण बघूया. सर्वात आधी आपण वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय ते बघूया. जेव्हा आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट एखाद्या सॉल्वंटमध्ये ॲड करतो, आपण सॉल्वंट लिक्विड घेतलं, त्यामध्ये एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलं. नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे असं सोल्यूट ज्याचे वेपर्स तयार नाही होऊ शकत. असं सोल्यूट ॲड केल्यानंतर जो वेपर प्रेशर आहे सोल्युशनचा तो प्युअर सॉल्वंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी येते. म्हणजे आपण एक डायग्रामने समजून घेऊया. आधी मी एक सॉल्वंट घेतलं, हा झाला सॉल्वंट, याचं काहीतरी प्युअर वेपर प्रेशर आहे, मी त्याला P1 नॉट म्हटलं. आता मी या सॉल्वंटमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट पण ॲड केलं. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर याचं जे वेपर प्रेशर आता तयार झालं हे झालं P1. जे P1 आहे ते P1 नॉटपेक्षा कमी राहणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर वेपर प्रेशर कमी झालं, याला म्हटलं वेपर प्रेशर लोअरिंग. तर पुढला पॉईंट काय आहे तो बघूया. Therefore, vapor pressure of the solution is equal to the vapor pressure of the solvent above the solution. जर नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे तर तो वेपर प्रेशरमध्ये तो कॉन्ट्रीब्यूट करणार नाही आहे, कारण तो वेपरमध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. तर मी असं म्हणू शकतो की जो माझा सोल्युशनवर वेपर प्रेशर राहील तो फक्त प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर राहणार आहे, त्यात सोल्यूटचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही राहणार आहे. तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मी म्हटलं P1 नॉट. वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट अबोव द सोल्युशन मी म्हटलं P1. तर हे जे P1 आहे हे P1 नॉटपेक्षा कमी राहणार आहे. हेच मी वर सांगितलं कारण त्यालाच मी वेपर प्रेशर लोअरिंग म्हटलं. तर आपण लिहू शकतो की जे वेपर प्रेशर लोअरिंग आहे त्याला मी डेल्टा P नी दाखवतो, म्हणजे वेपर प्रेशर किती चेंज झाला आहे. तर तो मी लिहू शकतो P1 नॉट मायनस P1. हे झालं माझं वेपर प्रेशर लोअरिंग. यानंतर इन द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट ओव्हर द सोल्युशन मी म्हटलं P1. P1 म्हणजे सोल्युशनच्या वर जे वेपर प्रेशर लागत आहे, जे फक्त सॉल्वंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याला मी P1 म्हटलं. आता राऊल्ट्स लॉने मी लिहू शकतो की P1 इक्वल्स टू राहील प्युअर कंपोनंटचा वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय त्याचा मोल फ्रॅक्शन म्हणजे Chi1. आता मला माहित आहे Chi1 इक्वल्स टू 1 मायनस Chi2 आहे. हा Chi2 जो आहे हा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट राहणार आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर मी याला Chi1 च्या जागी सबस्टिट्यूट करते, म्हणजे P1 इज इक्वल्स टू P1 नॉट इंटू 1 मायनस Chi2.
तर याला मी लिहू शकते P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू Chi2. तर आता जर मी हे इंटरचेंज केलं तर हे इक्वेशन तयार होईल P1 नॉट मायनस P1 इज इक्वल्स टू P1 नॉट इंटू Chi2. P1 नॉट मायनस P1 ला आपण डेल्टा P लिहू शकतो. हा झाला आपला वेपर प्रेशर लोअरिंग दॅट इज इक्वल्स टू P1 नॉट इंटू Chi2. म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग डेल्टा P इज इक्वल्स टू P1 नॉट मायनस P1 आहे दॅट इज इक्वल्स टू आपल्याला मिळालं P1 नॉट इंटू Chi2. हा Chi2 आहे मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट आणि P1 नॉट आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय ते बघूया. तर रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ द सॉल्वंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सर्वात आधी तर आपण वेपर प्रेशर लोअरिंगचं इक्वेशन लिहूया दॅट इज इक्वल्स टू P1 नॉट इंटू Chi2. तर रिलेटिव्ह लोअरिंगचं जे डेफिनेशन आहे ते आता रीड करूया. वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट हा झाला वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट हा झाला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. याला आपण इकडे आणून डिवाइड करूया. तर याचा जो रेशिओ आहे याला आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हटलं. म्हणजे डेल्टा P अपॉन P1 नॉट इक्वल्स टू Chi2. जे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे हा झाला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर आता आपण मोलार मास काढूया फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. जे सोल्यूटचं मोलार मास आहे ते आपण कसं फाइंड आउट करू तर ते बघूया. आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर लोअरिंग अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इक्वल्स टू आहे Chi2. Chi2 झाला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. याला आपण लिहू शकतो Chi2 इक्वल्स टू आपण लिहू शकतो N2 अपॉन N1 प्लस N2. N2 झाला मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन N1 प्लस N2 झाले टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस मोल्स ऑफ सोल्यूट. आता आपण डायल्यूट सोल्युशन्स सोबत डील करतो. डायल्यूट सोल्युशन्स म्हणजे असे सोल्युशन्स ज्यात सॉल्वंट जास्त अमाऊंटमध्ये राहील आणि सोल्यूट एकदम मिनिमम अमाऊंट म्हणजे एकदम नेग्लिजिबल अमाऊंट. तर आपण म्हणू शकतो की N1 जो आहे तो व्हेरी लार्ज राहील N2 पेक्षा. म्हणून आपण N1 प्लस N2 ला इक्वल्स टू N1 पण लिहू शकतो कारण N2 तर एकदम निग्लिजिबल आहे, खूप स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. तर Chi2 ला मी लिहिते N2 अपॉन N1. आता जर मी N2 ला सॉल्व केला तर N2 झाला W2 अपॉन M2. W2 झाला वेट ऑफ सोल्यूट आणि M2 झाला मोलार मास ऑफ सोल्यूट. आपल्याला माहिती आहे गिवन वेट अपॉन गिवन मास अपॉन मोलार मास इज इक्वल्स टू आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळू शकते. तसंच आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट पण लिहू शकतो. N1 इक्वल्स टू आपण लिहू W1 अपॉन M1. W1 झाला मास ऑफ सॉल्वंट अपॉन M1 झाला मोलार मास ऑफ सॉल्वंट. तर आता आपण जे व्हॅल्यूज फाइंड आउट केला त्याला त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. आपण म्हटलं Chi2 इक्वल्स टू N2 अपॉन N1. त्याला आपण सबस्टिट्यूट करू W2 अपॉन M2 अपॉन N1 ला आपण लिहिलं होतं W1 अपॉन M1. तर हे लिहूया W2 अपॉन M2 इंटू M1 अपॉन W1. हा झाला Chi2 आणि Chi2 होता डेल्टा P अपॉन P1 नॉट. यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे आपण फक्त M2 ला एका साईडला घेऊन जाऊया आणि बाकी सर्व क्वांटिटीज दुसऱ्या साईडला आणूया. तर M2 इक्वल्स टू झालं P1 नॉट अपॉन डेल्टा P इंटू W2 अपॉन इंटू M1 अपॉन W1. तर हे झालं मोलार मासचं इक्वेशन जे आपण वेपर प्रेशर लोअरिंगने कॅल्क्युलेट करू शकतो. यानंतर आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन काय असते ते बघूया. सर्वात आधी तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय. बीकर घेतला त्यात एक लिक्विड आहे
व्होलाटाईल लिक्विड आहे, याच्या इथे काही वेपर्स प्रेझेंट असतील. वेपर्स या लिक्विडच्या सरफेसवर काही प्रेशर अप्लाय करतील, तर याला आपण म्हटलं वेपर प्रेशर. आणि लिक्विडचं सराउंडिंग पण त्या कंटेनरवर काहीतरी प्रेशर अप्लाय करत असेल, याला आपण म्हटलं अप्लाइड प्रेशर. जेव्हा हा अप्लाइड प्रेशर या वेपर प्रेशरच्या इक्वल होते, व्हेन द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर इक्वल्स द अप्लाइड प्रेशर, अशा टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट म्हणतो. जर आपला कंटेनर ओपन आहे, आपण एक ओपन कंटेनर घेतला, त्यात आपलं गिवन सॅम्पल ऑफ लिक्विड आहे, तर अप्लाइड प्रेशर राहणार आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, म्हणजे 760 mm of Hg किंवा 1 atmosphere. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की जो वेपर प्रेशर आहे तो जेव्हा इक्वल टू अप्लाइड प्रेशर म्हणजे 1 atmosphere होते, त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. यानंतर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे काय ते बघूया. जेव्हा एका प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करतो, तर त्या सोल्युशनचे जे बॉइलिंग पॉइंट असते ते प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा जास्त असते, म्हणजे एलिव्हेट होते, इन्क्रीज होते. अशा या फिनॉमिनाला किंवा या प्रोसेसला आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणतो. जो सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे आणि प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट जो होता, त्या दोघांच्या डिफरन्सला आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणतो. डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ॲट एनी गिवन कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. आता बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनला आपण डेल्टा टीबी ने डिनोट करतो. याला असं लिहिलं जाते डेल्टा टी आणि बी खाली. तर डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मी घेतला टीबी आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट होता टीबी नॉट. तर हा झाला माझा बॉइलिंग पॉइंट ऑफ एलिव्हेशनचा फॉर्म्युला. यानंतर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. आता वेपर प्रेशर लोअरिंग मुळे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन होते, ते कसं एका ग्राफ वरून समजून घेऊया. हा ग्राफ इथे इन्सर्ट केला आहे. वाय ऍक्सिस वर वेपर प्रेशर आहे आणि एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर आहे. तर हा झाला सॉल्व्हंटचा ग्राफ जो AB आहे आणि हा खालचा आहे सोल्युशनचा ग्राफ CD. हा झाला CD आणि हा आहे AB सॉल्व्हंटचा ग्राफ. तर सर्वात आधी आपण सॉल्व्हंटचा ग्राफ बघूया, प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ. जर मी 1 atmosphere पासून एक एक्स ऍक्सिसची हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, तर ती सॉल्व्हंटच्या ग्राफला एका पॉइंटवर कट करेल. या पॉइंट पासून मी एक एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉप करते. एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉप केल्यावर मला एक्स ऍक्सिस वर जो टेम्परेचर मिळेल तो टेम्परेचर झाला प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. याला आपण TB नॉट ने डिनोट केला आहे. हीच डायग्राम, हाच ग्राफ आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, आपण त्याला पण रेफर करू शकतो. खालचा ग्राफ जो आहे तो आहे सोल्युशनचा. तर सोल्युशनच्या ग्राफला परत मी तसं स्टडी करणार जसं मी प्युअर सॉल्व्हंटच्या ग्राफला केलं. परत मी 1 atmosphere प्रेशर पासून एक एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करते आणि ते सोल्युशनच्या ग्राफला ज्या पॉइंटवर इंटरसेक्ट करेल त्या पॉइंट पासून मी एक्स ऍक्सिसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते. आता ही परपेंडिक्युलर ज्या टेम्परेचरवर येऊन इंटरसेक्ट करेल तो टेम्परेचर झाला माझा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. आता आपण इथे बघू शकतो एक्स ऍक्सिसवर या डायरेक्शननी जाताना व्हॅल्यूज इन्क्रीज होतात. तर सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंटच्या नंतर आला, म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा इन्क्रीज झाला. तर हा ग्राफ शो करत आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. तर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन मध्ये म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आणि प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स जो नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर क्रिएट होते. तर यानंतर आपण बघूया बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय रिलेशन आहे. तर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. म्हणून आपण लिहू शकतो डेल्टा TB हा झाला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल m. इथे स्मॉल m आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी आपल्याला माहिती आहे हे असते मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. तर म्हणजे डेल्टा TB इक्वल्स टू मी लिहू शकते KB इंटू m. हा KB माझा झाला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि m आहे मोलॅलिटी. तर या KB ला आपण म्हटलं आहे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट.
इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन प्रोड्यूस्ड बाय 1 मोलार सोल्युशन. आता जर मी Kb चे इक्वेशन तयार केलं तर हे झालं Kb इक्वल्स टू डेल्टा Tb अपॉन m म्हणजे मोलॅलिटी. जेव्हा मी म्हटलं when मोलॅलिटी इज इक्वल्स टू 1 म्हणजे 1 मोलर सोल्युशन जर आहे तेव्हा Kb इज इक्वल्स टू डेल्टा Tb तयार होईल. तर यावरून या कंडिशन वरून मी Kb म्हणजे इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन लिहू शकते. ते म्हणजे इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ऑफ 1 मोलार सोल्युशन. यानंतर आपण बघूया मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन च्या फॉर्म्युलावरून आपण सोल्यूटचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करू शकतो ते बघूया. तर सर्वात आधी बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन काय होतं? डेल्टा Tb इज इक्वल्स टू इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट इनटू मोलॅलिटी. परत मोलॅलिटीला आपण लिहिलं मोल्स ऑफ सोल्यूट N2 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन Kg. आता जर आपण कन्सिडर केलं की मास ऑफ सॉल्व्हंट आहे W1 ग्राम, तर ग्रामला पहिले Kg मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे W1 डिवाइडेड बाय 1000 हा झाला Kg मध्ये. आणि मोल्स ऑफ सोल्यूट ला आपण लिहू शकतो N2 म्हणजे झालं मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट आपण W2 घेऊया, हे परत ग्राम्स मध्ये झालं आणि अपॉन मोलार मास हे M2 झालं परत हे ग्राम्स मध्ये. तर ग्राम्स कॅन्सल, मोल्स झाले W2 अपॉन M2. याला आपण या फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करू. तर मोलॅलिटीला आपण लिहू शकतो W2 अपॉन M2 आणि W1 ला आपल्याला Kg मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण याला लिहिलं W1 अपॉन 1000. आता हे मोलॅलिटी तयार झाली W2 बाय M2 इंटू 1000 अपॉन W1. याला आपण या फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर आपला जो बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनचा फॉर्म्युला आहे तो तयार झाला डेल्टा Tb इज इक्वल्स टू Kb इंटू W2 म्हणजे झाला मास ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन M2 हा झाला मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू W1 हा झाला मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम्स. आता हा फॉर्म्युला तयार झाला. या फॉर्म्युलावरून आपल्याला काढायचं होतं मोलार मास ऑफ सोल्यूट. तर मोलार मास ऑफ सोल्यूट काढायसाठी हा M2 आपण इकडल्या साईडला आणूया आणि हा डेल्टा Tb आपण इकडे आणून डिवाइड करूया. तर फायनली आपल्याला मोलार मासचा फॉर्म्युला मिळेल M2 इज इक्वल्स टू Kb इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा Tb इंटू W1. तर हा झाला मोलार मास ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. यानंतर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तर सर्वात आधी फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय? फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड इज टेम्परेचर at which liquid and solid are in equilibrium and two phases have same vapor pressure. जेव्हा एक सॉल्व्हंट आहे, आपण एक सॉल्व्हंट घेऊया, तो लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि त्याचाच एक सॉलिड फॉर्म कन्सिडर करूया. जेव्हा लिक्विड आणि सॉलिड फॉर्म्स इक्विलिब्रियम मध्ये असते आणि दोघांचेही वेपर प्रेशर जे असतात ते सेम असतात, अशा टेम्परेचरला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो त्या लिक्विडचा. तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन containing non-volatile solute is lower than that of pure solvent. जर आपण प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे त्याला TF नॉट ने डिनोट केलं, याला आपण TF नॉट ने डिनोट केलं आणि सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे त्याला आपण TF ने डिनोट केलं. तर हा TF जो आहे म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा TF नॉट पेक्षा कमी राहणार आहे, म्हणजे डिप्रेशन होणार आहे, डिक्रीज होणार आहे फ्रीजिंग पॉइंटचा. तर आपण लिहू शकतो की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट TF नॉट डेल्टा TF आपला आला TF नॉट मायनस TF हा झाला आपला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तर यानंतर फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ऍज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. परत वेपर प्रेशर लोअरिंग मुळे फ्रीजिंग पॉइंट मध्ये डिप्रेशन येते, म्हणजे फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होते सोल्युशनचा. तर त्याचा जो ग्राफ आहे तो असा आहे. या y ऍक्सिस वर आपण वेपर प्रेशर घेतला आहे, x ऍक्सिस वर आपण टेम्परेचर घेतला आहे. हा जो BD ग्राफ आहे हा लिक्विड सॉल्व्हंटचा आहे. इथे परत
हा बीडी ग्राफ हा लिक्विड सॉल्व्हंटचा आहे आणि हा ईएफ ग्राफ हा सोल्युशनचा आहे आणि हा एक सॉलिड जेव्हा सॉल्व्हंट सॉलिड स्टेट मध्ये प्रेझेंट होता त्याचा हा ग्राफ आहे जो एक स्ट्रेट लाईन येतोय. तर आपल्याला माहित आहे आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणजे असा टेम्परेचर म्हटला होता जेव्हा लिक्विड सॉल्व्हंट आणि सॉलिड सॉल्व्हंट हे इक्विलिब्रियम मध्ये येतील. तर आपण याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कन्सिडर करूया. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून आपण एक्स ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. हा परपेंडिक्युलर ज्या पॉइंटवर इंटरसेक्ट करते त्या टेम्परेचरला आपण सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट म्हटला म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट TF0. आता सोल्युशनची लाईन आणि जो सॉलिड सॉल्व्हंटची लाईन आहे ती कुठे इंटरसेक्ट करते त्या पॉइंट वरून पण आपण एक्स ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. ज्या पॉइंटवर ही परपेंडिक्युलर इंटरसेक्ट होईल तो टेम्परेचर म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट TF. तर आपण इथे ऑब्झर्व करू शकतो की सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो प्युअर सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा कमी येत आहे, हा डिक्रीज होत आहे. म्हणजे हे जे वेपर प्रेशर लोअरिंग आहे वेपर प्रेशर लोअरिंगच्या ग्राफ वरून आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रूव्ह केला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन जे आहे ते कॉन्सिक्वेन्स आहे वेपर प्रेशर लोअरिंगचं. यानंतर आपण फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट बघूया. As verified experimentally for a dilute solution of freezing point depression is directly proportional to molality of solution. परत जसं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनच्या वेळेस आपण म्हटलं की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ सोल्युशन, तसंच फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. याला आपण लिहू शकतो डेल्टा TF हा झाला फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. M झाली मोलॅलिटी. तर आता प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायसाठी आपल्याला इथे एक कॉन्स्टंट टाकावं लागेल. तर याला मी लिहिलं डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू M. तर KF झाला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, याला आपण म्हटलं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर KF ची इक्वेशन मी इथे लिहू शकतो डेल्टा TF अपॉन M. M झाली मोलॅलिटी. जर मला KF ला डिफाइन करायचं असेल तर त्यासाठी मी एक कंडिशन घेते व्हेन मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन इज इक्वल्स टू 1 त्यावेळेस जो KF आहे म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल्स टू डेल्टा TF. म्हणजे मी यावरून डिफाइन करू शकते की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ऑफ द सोल्युशन व्हेन मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन इज 1. तर यानंतर आपण बघूया फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन वरून आपण सोल्यूटचा मोलार मास कसा कॅल्क्युलेट करू शकतो. तर परत हे सेम प्रोसेस आहे जी आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनच्या वेळेस यूज केली होती मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायसाठी. तर आपल्याला माहिती आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशनचा फॉर्म्युला आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू मोलॅलिटी. तर मोलॅलिटीला आपण लिहिलं होतं मोल्स ऑफ सोल्यूट N2 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. तर जर आपल्याला W1 ग्राम्स ऑफ सॉल्व्हंट दिला आहे W1 ग्राम्स ऑफ सॉल्व्हंट, पण हा W1 ग्राम्स ऑफ सॉल्व्हंट आहे इन ग्राम्स, आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे kg मध्ये. तर ते आपण लिहू शकतो W1 अपॉन 1000 kg. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला तयार झाला N2 अपॉन W1 इंटू 1000. हे झाले आपले मोलॅलिटी. आता याला आपण इथे सबस्टिट्यूट करूया. डेल्टा TF आता माझा तयार झाला KF इंटू N2 इंटू 1000 अपॉन W1. परत N2 आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, तर आपण N2 ला लिहू शकतो मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. परत हा N2 ची ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर मला मिळालं डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू W2 अपॉन M2 इंटू 1000 अपॉन W1. तर आपल्याला पाहिजे होतं मोलार मास ऑफ सोल्यूट. तर मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायसाठी M2 ला आपण लेफ्ट हँड साइड आणूया आणि डेल्टा TF आपण डिवाइड करूया. तर ते फायनल फॉर्म्युला आपला तयार होईल M2 इज इक्वल्स टू KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TF इंटू W1.
हा झाला M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. यानंतर आपण बघूया ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय. तर ऑस्मोटिक प्रेशर स्टडी करायच्या आधी काही बेसिक टर्म्स लाईक सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, मग ऑस्मॉसिस म्हणजे काय हे बघूया. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे the osmotic pressure phenomena involves use of semi-permeable membrane. It is a film such as cellophane which has pores large enough to allow solvent molecules to pass through them. Semi-permeable membrane म्हणजे अशी मेम्ब्रेन, अशी फिल्म किंवा अशी एक वॉल आपण म्हणू शकतो ज्यामध्ये असे पोर्स प्रेझेंट असतील. ही सपोज एक मेम्ब्रेन झाली, यामध्ये काही पोर्स प्रेझेंट असतील. पोर्स म्हणजे होल्स, छिद्रे काही अशी प्रेझेंट असतील ज्यामधून सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स पास करू शकते. इतके या छिद्रा म्हणजे या होल्सची साईज इतकी लार्ज राहील की ते सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सला इझिली त्याच्यामधून पास होऊ देईल. अशा मेम्ब्रेनला आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं. आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण ऑस्मोटिक प्रेशरच्या स्टडी करायसाठी यूज करतो. इथे एक फिगर मी इन्सर्ट केलेलीच आहे, ही एक वेळा बघूया. ऑस्मोसिस होताना या साइडला मी प्युअर वॉटर घेतला आहे, हे झालं माझं सॉल्व्हंट आणि इकडे आहे सोल्युशन. ही साइड झाली माझी सॉल्व्हंटची साइड आणि ही साइड आहे सोल्युशनची साइड. इथे मध्ये ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन मी इन्सर्ट केलेली आहे. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये काही होल्स प्रेझेंट आहे. या होल्स मधून हे प्युअर सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स इकडे पास करतील इन द सोल्युशन साइड. तर हे यूज असते सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा. यानंतर आपण ऑस्मोसिस म्हणजे काय ते बघूया. ऑस्मोसिस एक प्रोसेस आहे. इट इज अ नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इनटू सोल्युशन और from more dilute solution to more concentrated solution through a semi permeable membrane. या डेफिनेशनचा अर्थ आपण समजून घेऊया. आपण ही डायग्राम बघू. या डायग्राम मध्ये एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये आपण ही मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन इन्सर्ट केली आहे. एका साइडला आहे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, हे आहे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि या साइडला आहे सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या साइडच्या सोल्युशन मध्ये जे सोल्यूटचे मॉलिक्युल्स जास्त प्रेझेंट आहे आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथे सॉल्व्हंट जास्त प्रेझेंट आहे आणि सोल्यूटचे मॉलिक्युल्स कमी आहे. तर आपण म्हटलं आहे की जे ऑस्मोसिस आहे हे स्पॉन्टेनियस फ्लो आहे ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्रॉम मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये सोल्यूटचे मॉलिक्युल्स जास्त प्रेझेंट असते आणि लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स जास्त प्रेझेंट आहे. तर ऑस्मोसिस म्हणजे एक अशी प्रोसेस ज्यामध्ये सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनकडे मूव्ह होतात थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मूव्ह करतील किंवा सॉल्व्हंट साइडकडून सोल्युशन साइडकडे मूव्ह करतील. अशा स्पॉन्टेनियस प्रोसेसला आपण ऑस्मोसिस म्हटलं. तर ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय आता ते बघूया. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस इज ऑस्मोटिक प्रेशर. असं प्रेशर जे ऑस्मोसिसला स्टॉप करेल. म्हणजे आपण म्हटलं होतं या कंटेनरमध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, ही झाली सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इकडे मी सॉल्व्हंट घेतला आणि इकडे सोल्युशन घेतला. आता सोल्युशनमध्ये तर सोल्यूटचे पण मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील, पण हा आहे सॉल्व्हंट, हा लो कॉन्सन्ट्रेशन साइड झाली. तर या साइडवरून इकडल्या साइडला सोल्युशन साइडला काही सॉल्व्हंट मॉलिक्युल्सची मूव्हमेंट होईल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या प्रोसेसला आपण ऑस्मोसिस म्हटलं. आता ही ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप करायसाठी एक काहीतरी प्रेशर इथे अप्लाय केलेलं आहे. हे जे प्रेशर अप्लाय झालं टू स्टॉप ऑस्मोसिस, या प्रेशरला आपण ऑस्मोटिक प्रेशर असं म्हटलं. तर ऑस्मोटिक प्रेशरला आपण पायनी डिनोट करतो. हा झाला सिम्बॉल फॉर ऑस्मोटिक प्रेशर आणि याचं जे युनिट असते ते ॲटमॉस्फिअर असते. परत जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे इट इज इक्वल्स टू एच रो जी. एच रो जी मीन्स हा हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला झाला एच रो जी. हा एच झाला हाईट ऑफ द कॉलम, रो झाला डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि जी झाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर यानंतर आपण बघूया आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय. या तिन्ही टर्म्स ऑस्मोटिक प्रेशरच्या रिलेटेड आहे.
आयसोटोनिक सोल्युशन्स म्हणजे असे दोन सोल्युशन्स ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे. दोन सोल्युशन्स किंवा दोनपेक्षा जास्त सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर आर सेड टू बी आयसोटोनिक. मग हायपरटोनिक, इफ टू सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर and more concentrated solution with higher osmotic pressure is said to be hypertonic. आता आपल्याकडे दोन सोल्युशन्स आहे ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर वेगवेगळं आहे. से इकडला ऑस्मोटिक प्रेशर आहे π1 आणि इकडला आहे π2. तर ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्या सोल्युशनला आपण हायपरटोनिक सोल्युशन म्हणतो. परत हायपोटोनिक ही हायपरटोनिकची अपोजिट टर्म आहे. परत दोन सोल्युशन्स आपण घेऊ ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर अनइक्वल असेल म्हणजे वेगवेगळं असेल. तर ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे त्या सोल्युशनला आपण हायपोटोनिक म्हणू. हे झालं. द मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपोटोनिक सोल्युशन. तर या तीन टर्म्स इथे क्लिअर झालेल्या आहे, आयसोटोनिक, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक. तर यानंतर आपण ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन यामध्ये काय रिलेशन आहे ते फाइंड आउट करूया. तर सर्वात आधी ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असते आपण लिहू शकतो की फॉर डायल्यूट सोल्युशन, हा फॉर्म्युला डायल्यूट सोल्युशन्ससाठी व्हॅलिड आहे. डायल्यूट म्हणजे ज्यामध्ये सॉल्व्हंटची क्वांटिटी जास्त आहे आणि सोल्यूट खूप कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. आपण लिहू शकतो पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल्स टू N2 अपॉन V इंटू RT. इथे N2 झाला मोल्स ऑफ सोल्यूट, V झाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, T झाला टेम्परेचर आणि R आहे गॅस कॉन्स्टंट. तर आता आपल्याला माहित आहे मोल्स ऑफ सोल्यूटला आपण मोलार मास ऑफ सोल्यूटच्या टर्म्समध्ये लिहू शकतो. तर आता आपल्याला माहित आहे की मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे असते मोलॅरिटी. आपल्याला मोलॅरिटीचा फॉर्म्युला माहित आहे. मोलॅरिटी दॅट इज आपण कॅपिटल M ने डिनोट करतो. याला आपण लिहित असतो मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर या मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनला आपण मोलॅरिटीचा कॅपिटल M ने सबस्टिट्यूट करूया. म्हणजे हे आलं पाय इज इक्वल्स टू M R आणि T. हा झाला फॉर्म्युला ऑस्मोटिक प्रेशरचा इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ऑस्मोटिक प्रेशरचं जे युनिट असते ते असते ॲटमॉस्फिअर दॅट इज ATM. आता ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ती एक लार्ज क्वांटिटी आहे म्हणजे एक लार्ज व्हॅल्यू आहे. तर मोस्टली जे ऑस्मोटिक प्रेशर आपण कॅल्क्युलेट करतो ते एक्झॅक्ट असते किंवा थोडंफार डिफरन्स असते म्हणजे प्रेसाईज असते. म्हणून मोलार मासच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण ऑस्मोटिक प्रेशरचाच यूज करतो. जर आपल्याला सोल्यूटचा मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपण बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन यूज करू शकतो, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन यूज करू शकतो. पण ते दोन यूज न करता आपण ऑस्मोटिक प्रेशर यूज करतो कारण ऑस्मोटिक प्रेशर एक लार्ज क्वांटिटी आहे आणि प्रेसाईज मेजरमेंट आपल्याला देते. तर यानंतर आपण तेच करणार आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करूया फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. तर आपण ऑस्मोटिक प्रेशरची इक्वेशन काय काढली, आपण लिहिलं होतं पाय इज इक्वल्स टू N2 अपॉन V इंटू RT. आपल्याला माहिती आहे N2 होतं मोल्स ऑफ सोल्यूट, V होतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, हा झाला गॅस कॉन्स्टंट आणि टेम्परेचर. तर N2 ला आपण लिहूया N2 इज इक्वल्स टू मोल्स ऑफ सोल्यूट. मोल्स ऑफ सोल्यूट ला आपण लिहू शकतो मास ऑफ सोल्यूट म्हणजे W2 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. तर हे आपण इथे सबस्टिट्यूट करूया म्हणजे पाय इज इक्वल्स टू W2 अपॉन M2 इंटू V इंटू RT. आता आपल्याला पाहिजे आहे मोलार मास ऑफ सोल्यूट. तर मोलार मासला या साईडला आणूया, बाकी सर्व टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊन जाऊया. M2 इज इक्वल्स टू W2 RT अपॉन पाय इंटू V. तर हा झाला मोलार मास ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ ऑस्मोसिस कॅन बी रिव्हर्स्ड बाय अप्लाइंग प्रेशर लार्जर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिसचा वर्डच आपल्याला सांगते की ऑस्मोसिसची रिव्हर्स प्रोसेस त्याला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हटलं. तर
ऑस्मॉसिसची डायरेक्शन आपण चेंज करत आहे बाय अप्लाइंग प्रेशर लार्जर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर. आपण ऑस्मॉटिक प्रेशर अप्लाय केलं होतं ऑस्मॉसिस स्टॉप करायसाठी, पण जर आता आपण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर ऑस्मॉसिस बंद नाही होणार, पण ऑस्मॉसिसची डायरेक्शन चेंज होईल. जर या डायरेक्शनने आपले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स मूव्ह करत होते तर आता सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स उलट्या डायरेक्शनने मूव्ह करेल, म्हणजे सोल्युशन पासून सॉल्व्हंट मध्ये येतील. तर प्युअर सॉल्व्हंट देन फ्लोज फ्रॉम सोल्युशन इनटू प्युअर सॉल्व्हंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस फिनॉमिना इज कॉल्ड रिव्हर्स ऑस्मॉसिस. एक वेळा परत समजून घेऊया. आपण म्हटलं होतं सॉल्व्हंट साइड आणि सोल्युशन साइड, आणि ही झाली सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर सोल्युशन साइडवरून सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स तर सॉल्व्हंट साइडवरून तर सॉल्व्हंट साइड हे लोअर कॉन्सन्ट्रेशनची साइड आहे आणि सोल्युशन साइड हे हायर कॉन्सन्ट्रेशनची साइड आहे. तर सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स लोअर कॉन्सन्ट्रेशन साइडवरून हायर कॉन्सन्ट्रेशन साइडकडे मूव्ह करतात थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याला आपण ऑस्मॉसिस म्हटलं. पण आपण जेव्हा हायड्रोस्टॅटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर असं न होता सोल्युशन साइडकडून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स सॉल्व्हंट साइडकडे म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या साइडकडे यायला लागले थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर अशा प्रोसेसला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हटलं. यानंतर आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. टिल नाउ वी डिस्कस्ड द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय ते बघूया. नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्स जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन्समध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही किंवा आयन्समध्ये डिसोसिएट होत नाही. कंप्लीट सबस्टन्स असते जे ॲज अ सबस्टन्सेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, त्यांचं आयन्समध्ये फर्दर डिसोसिएशन होत नाही. अशा सबस्टन्सेसला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हटलं. पण आता आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करूया पण इलेक्ट्रोलाइट्सच्या. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्स जे आपण पाण्यामध्ये टाकले किंवा कुठल्याही लिक्विड सॉल्व्हंटमध्ये टाकले तर ते डिसोसिएट होईल इनटू देअर आयन्स. तर अशा सबस्टन्सेसची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करताना आपल्याला आधी वॅन ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करावं लागते आणि वॅन ऑफ फॅक्टरवर डिपेंड करते त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर ते कसं आता ते बघूया. सर्वात आधी तर हा प्रश्न येतो की वाय टू स्टडी द इलेक्ट्रोलाइट्स केस डिफरंटली. इलेक्ट्रोलाइट्स जर असेल तर त्याचे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला डिफरंटली स्टडी करायची का गरज आहे. कारण इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएट इनटू 2 or more आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर, वेअरएज नॉन इलेक्ट्रोलाइट्स डू नॉट. तेच जे मी आता सांगितलं. तर वॅन ऑफ फॅक्टर म्हणजे काय सर्वात आधी ते बघूया. इट इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट divided by colligative property of non-electrolyte solution of the same concentration. आपण दोन सोल्युशन्स घेतले. एक आहे इलेक्ट्रोलाइटचा सोल्युशन, हा आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, हा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, काहीतरी m याचं पण आहे आणि m याचं पण आहे. जर आपल्याला वॅन ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी घेऊया, त्याला डिवाइड करूया नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीने. असं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ज्याची कॉन्सन्ट्रेशन या सोल्युशन इतकं असेल. म्हणजे जर आपण एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कन्सिडर करू ते म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. हा झाला इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर आणि हा झाला नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर. आता जर मला वॅन ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे तर सर्वात आधी मी एन्श्योर करेल की दोन्ही इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. हो सेम आहे. तर आता मी वॅन ऑफ फॅक्टर याचा कसा कॅल्क्युलेट करू शकतो. वॅन ऑफ फॅक्टरची डेफिनेशन आहे रेशियो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर मी π1 लिहिते डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे मी डिवायडेड बाय π2 लिहिते. तर हा झाला माझा वॅन ऑफ फॅक्टर. वॅन ऑफ फॅक्टरला आपण सिंपल शब्दांमध्ये म्हणू शकतो की तो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा रेशिओ असतो. तो रेशिओ कसा तर वरती असते न्यूमरेटरमध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि डिनॉमिनेटरमध्ये असते नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ज्याचं कॉन्सन्ट्रेशन पण सेम असेल. तर
हे इथे हा फॉर्म्युला आहे, हीच डेफिनेशन आपण ॲज अ फॉर्म्युला लिहिली आहे. न्यूमरेटरमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. तर आणखी काही 2-3 फॉर्म्युलेज आहे जे वॅन ऑफ फॅक्टर्सचेच आहेत, ते पण लक्षात ठेवावं लागेल. तर हा पहिला झाला न्यूमरेटर ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. आपण किती मोल्स डिझॉल्व्ह केले ते डिनॉमिनेटरमध्ये आहे, पण डिझॉल्व्ह केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आयन्समध्ये डिस्ट्रीब्यूट होईल किंवा डिसोसिएट होईल, तर ॲक्च्युली त्याचे किती मोल्स प्रेझेंट आहे ते न्यूमरेटरमध्ये राहील. मग तिसरा फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय ऑब्झर्व्ड मोलार मास ऑफ द सबस्टन्स. त्यानंतर थेरॉटिकल मोलार मास अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास, म्हणजे आपण थेरॉटिकली कॅल्क्युलेट करून काय मोलार मास काढला तो झाला थेरॉटिकल मोलार मास, आणि ऑब्झर्व्ड मोलार मास म्हणजे एक्सपेरिमेंटली आपण किती ऑब्झर्व केला तो झाला ऑब्झर्व्ड मोलार मास. तर हे 3-4 फॉर्म्युलेज आहे वॅन ऑफ फॅक्टरचे, हे लक्षात ठेवावं लागेल. यानंतर आपण वॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन त्यामध्ये एक रिलेशन काढूया. तर सर्वात पहिले वीक इलेक्ट्रोलाइट्स दॅट डिसोसिएट टू अ स्मॉलर एक्सटेंट, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स तर असे असतात जे पाण्यामध्ये टाकले की कम्प्लिटली डिसोसिएट होतात, म्हणजे टोटली पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स वेगवेगळे होऊन जाते. पण वीक इलेक्ट्रोलाइट्स असे असतात जे काही अमाऊंटमध्ये डिसोसिएट होईल, म्हणजे काही मॉलिक्युल्स आहेत जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये सेपरेट होईल आणि काही मॉलिक्युल्स जसचे तसे राहील. म्हणून वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या केसमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशनचा कन्सेप्ट येते. वीक इलेक्ट्रोलाइट इन्व्हॉल्व द कन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट चेंजेस द वॅन ऑफ फॅक्टर. तर लेट्स डिराईव्ह अँड रिलेशन बिटवीन वॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या केसमध्ये आपला वॅन ऑफ फॅक्टर जो आहे तो चेंज होतो. जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला NaCl, तर हा पाण्यात टाकल्यानंतर डिसोसिएट होईल Na+ आणि Cl- मध्ये. म्हणून मी याचं वॅन ऑफ फॅक्टर डायरेक्टली म्हणू शकतो की I = 2 राहणार आहे. पण तेच जर एक वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचे डिसोसिएशन डिपेंड करेल त्याच्या डिग्री ऑफ डिसोसिएशनवर. म्हणून वॅन ऑफ फॅक्टर आपण डायरेक्टली नाही सांगू शकत, आपल्याला एक रिलेशन इस्टॅब्लिश करू आपण, त्या रिलेशनवरून आपण वॅन ऑफ फॅक्टर वीक इलेक्ट्रोलाइट्सचा कॅल्क्युलेट करणार आहे. ते रिलेशन कसं आहे ते बघूया. तर आता आपण वॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये एक रिलेशन फाइंड आउट करूया. सर्वात आधी एक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करून घेऊ. एक इलेक्ट्रोलाइट आपण घेतला AsBy. तर A चे X ॲटम्स आहे आणि B चे Y ॲटम्स आहे. याचं इक्विलिब्रियम कसं तयार होईल? हा एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तर याचे काही मॉलिक्युल्स आयन्समध्ये कन्वर्ट होतील आणि काही मॉलिक्युल्स जसचे तसे राहील. तर आपण याचे इक्विलिब्रियम म्हणजे आयन्समध्ये कन्वर्ट झाल्यावर हे कसे असतील ते एक वेळा बघूया. तर X ॲटम्स A चे आहेत, A झाला कॅटायन, प्लस Y B चे ॲटम्स आहेत, B आहे ॲनायन. तर आपल्याला माहित आहे इनिशियली आपण 1 मोल घेतला असं घेऊन चालू, इनिशियली 1 मोल. याचा 1 मोल घेतला आणि याचे आधी 0 होते. आता जेव्हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला ॲट इक्विलिब्रियम मी कन्सिडर करतो की याचे अल्फा मोल्स डिसोसिएट झाले. टोटली ते डिसोसिएट होणार नव्हतं कारण वीक इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणून आपण कन्सिडर करू की एका मोलमधून काहीतरी अल्फा मोल्स याचे डिसोसिएट झाले. अल्फा मोल डिसोसिएट झाले तर सोल्युशनमध्ये 1 - अल्फा मोल्स उरलेले आहेत. आता जेव्हा 1 मोल डिसोसिएट झालं तर त्याचे X कॅटायन तयार झाला आणि Y ॲनायन तयार झाला. आता अल्फा मोल डिसोसिएट झाले तर X × अल्फा कॅटायन तयार व्हायला पाहिजे आणि Y × अल्फा ॲनायन तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपल्या सोल्युशनमध्ये टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहे? टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन ते आहेत 1 - अल्फा. तर इलेक्ट्रोलाइट्स प्रेझेंट आहे, कंप्लीट मॉलिक्यूल इलेक्ट्रोलाइटचे इतके प्रेझेंट आहे. परत कॅटायन्स आहे आपल्याजवळ X × अल्फा आणि वॅनायन्स आहे Y × अल्फा. याला आपण लिहू शकतो 1 + X + Y - 1 × अल्फा, म्हणजे 1 +
n-1 इंटू अल्फा. x प्लस y ला मी n नी सबस्टिट्यूट केलं. x प्लस y आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन्स दॅट इज ऑब्टेन्ड बाय डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. आपण 1 मोल डिसोसिएट केला तर आपल्याला टोटल कॅटायन्स आणि अनायन्स किती मिळाले? x प्लस y. तर x प्लस y ला मी n नी इथे सबस्टिट्यूट केलं आहे. x प्लस y इज इक्वल्स टू n. हे झाले आपले टोटल नंबर ऑफ मोल्स की आपल्या सोल्युशन मध्ये किती प्रेझेंट आहे. यानंतर आपण वॅन ऑफ फॅक्टरच्या कॅल्क्युलेशन कडे जाऊया. तर वॅन ऑफ फॅक्टर म्हणजे आपण बघितलं होतं I इज इक्वल्स टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. आणि डिवाइडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिसॉल्व्ड इन सोल्युशन. हा फॉर्म्युला वॅन ऑफ फॅक्टरचा आपण या आधी पण स्टडी केला आहे. तर ॲक्च्युअल मोल्स म्हणजे पार्टिकल आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन सॉल्व्हंटमध्ये टाकल्यानंतर ते डिसोसिएट झालं. डिसोसिएट झाल्यानंतर आपण टोटल मोल्स कॅल्क्युलेट केले. तर टोटल मोल्स जे सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे ते किती होते? 1 प्लस n-1 इंटू अल्फा प्रेझेंट होते. परत मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट इनिशियली आपण किती डिसॉल्व्ह केले होते? तर फक्त 1 मोल आपण डिसॉल्व्ह केला होता. आपण AX/BY सॉल्टचा फक्त 1 मोल घेतलेला होता. तर हा जो फॉर्म्युला आहे हा आहे वॅन ऑफ फॅक्टरचा. वॅन ऑफ फॅक्टर इज इक्वल्स टू 1 प्लस n-1 इंटू अल्फा असं मी लिहू शकतो. म्हणजे जर मला एक वीक इलेक्ट्रोलाइट दिला असेल आणि त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलं असेल तर मला फक्त हे फाइंड आउट करावं लागेल की 1 मोल डिसोसिएट झाल्यावर तो टोटल नंबर ऑफ आयन्स किती देत आहे. म्हणजे मला n कॅल्क्युलेट करावं लागेल. जर मला n आणि अल्फा माहित आहे तर मी त्याचा वॅन ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे झालं रिलेशन बिटवीन वॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनचा. तर नेक्स्ट थँक्यू. इथे आपला हा चॅप्टर सोल्युशन्स संपलेला आहे. यानंतर आपण ऑर्गॅनिक रिॲक्शन्स जे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहे त्याची एक सिरीज बघूया. सर्व ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. थँक्यू.